महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज ऐतिहासिक दसरा चौकातून सुरुवात होते। मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते शाहू महाराजांचा अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात येणार आहे। मात्र या ठिकाणी वेगळेपण म्हणजे एक तरुण आहे की ज्या तरुणाने या ठिकाणी या दसरा चौकामध्ये एक तंबू या ठिकाणी ठेवलेला आहे। जोपर्यंत शाहू महाराज निवडून येत नाही तोपर्यंत माझा हा प्रचाराचा तंबू जो आहे तो या ठिकाणी राहणार आहे। आपण बोलूयात त्याच्याशी, काय नेमकं त्याचा संकल्प आहे, काय नेमका संकल्प आहे, नेमकं काय नाव आहे तुमचं? माझं नाव रणजित पटेल आहे आणि ज्या वेळेला आमचे नेते आदरणीय बंटी साहेब आणि आमचे राजे संभाजीराजे छत्रपती ज्या वेळेला आमच्या गावी आले होते तर त्यावेळेला त्यांना मी एक शब्द दिला होता की ज्या वेळेला महाराज फॉर्म भरतील ते महाराजांचा फॉर्म भरण्यापासून ते अगदी मतदानापर्यंत पूर्ण आपण त्यांच्या प्रचाराचं काम 100% करू। हे करण्यासाठी हा तंबू आहे। कोणतं नेमकं गाव आहे तुमचं आणि किती जण या आता तंबूमध्ये असणार का तुम्ही एकटे असणार आहे? माझं गाव किरवे, आम्ही जवळपास एक 100-125 कार्यकर्ते आलो आहे, पण सगळं काम बाजूला ठेवून जे मी साहेबांना शब्द दिला होता ते करणारा मी एकटाच आहे। आता या दसरा चौकामध्ये तुम्ही हा तंबू लावलेला आहे, किती दिवसांसाठी हा तंबू असणार आहे? किती दिवसांसाठी हा तंबू माननीय आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्या न्यू पॅलेसच्या इथे याच्यानंतर फॉर्म भरल्यानंतर न्यू पॅलेसच्या इथे जाईल आणि हा पूर्ण तुम्हाला जोपर्यंत शाहू महाराजांचा गुलाल लागत नाही तोपर्यंत तुम्हाला हा न्यू पॅलेसच्या दारात दिसेल। अच्छा, एकूणच तुम्ही पाहिलं की जोपर्यंत शाहू महाराजांना गुलाल लागणार नाही तोपर्यंत हा तंबू जो आहे तो प्रचाराचा तंबू म्हणून राजवाडा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। अशा पद्धतीचं मत जे आहे, अशा पद्धतीची भूमिका जी आहे या तरुणाने घेतलेली आहे। आपल्याला माहिती आहे एकीकडे कालच शक्ती प्रदर्शन करत महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरले गेले। आज महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात येतोय। मात्र या तंबूचं एक वेगळं पण आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। जावेद तांबोळे, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।